वाटलं सर्व लोक खुश आहेत. असं जे गाव आहे म्हणजे तिथे शेती आहे माझी, त्या ठिकाणी मला इच्छितस्थळी पोस्टिंग मिळाली. त्यासाठी सर्वप्रथम मी आदरणीय मंत्री महोदयांचं खूप खूप धन्यवाद देतो. कारण की त्यांना मराठी कळत नसल्यामुळे ते कधी व्यवस्थित बोलू शकले नाही. तर ते नेहमी म्हणायचे की तुमची बदली झाली तर काय होणार. तर माझं आणखी मत असं आहे की मनाप्रमाणे जर आपल्याला पंतप्रधानांची जागा मिळते तर आपण डबल एनर्जी आणि एनकरेजमेंटनी काम करतो. पशुसंवर्धन विभागाकडनं आपल्याला आदिवासी क्षेत्रात जो ग्रोथ करायला मिळते ते मला खरंच आदिवासी क्षेत्रात जाऊन कळालंय. त्या लोकांची मानसिकता, त्यांचा जो मनापासून असलेला विचार आणि आपल्या सोबत असलेलं रिलेशन ते खरंच ते खूप छान आहे. आणि मी आपल्या सगळ्या मंचावर उपस्थित लोकांचे खरंच आभार मानते की आज आम्हाला संधी मिळाली. MSRLM मध्ये आम्ही अनेक योजना केल्या, अनेक योजना आजही खूप चांगल्या योजना चाललेल्या आहेत. तुम्हाला मी सांगते, काही आपण कमवलं ना स्वतःला चांगलं, माझ्याकडे काही जीवनामध्ये कमी नाही. बेस्ट गाडी वापरते, चांगले कपडे घालते, चांगल्या ठिकाणी राहते, सगळं चांगलं आहे. पण जे एखादं आज तुमचे जे बोलणं आहे ना की तुम्ही आनंदी झाला, ते अलंकार कोणत्याही माझ्या लॉकर मधल्या अलंकारांपेक्षा जास्त. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तुमच्या आईवडिलांनी सांगितलेलं एक वाक्य तुमचं आयुष्य बदललं असेल तर जेव्हा माझे वडील म्हणायचे, ज्यांचा वाली नाही, ज्यांचा वाणी नाही, ज्याची पत नाही, ऐपत नाही, त्याचा आवाज बदलण्यासाठी मी राजकारणात आलोय. तर मला असं वाटतं की ज्याला मंत्रीला जाता येत नाही, ज्याची शिफारस कोणी आमदार नाही करत, ज्यांची शिफारस कोणी खासदार करत नाही, ज्याच्या घरात कोणी मोठा माणूस नाही जो त्या बदली करण्यासाठी 10 ठिकाणी जोडे झिजवू शकतो, त्याच्याकडे मेरिट असूनही त्याला जर अडगळीत पडल्यासारखं वाटत असेल तर मग या सगळ्या व्यवस्थेला काही अर्थ नाही. त्यामुळे तुम्ही सगळे आता अत्यंत फ्रेश मनस्थितीने काम कराल अशी माझी अपेक्षा आहे.